ही अतिशय महत्वाची आणि नेहमीच आनंदाची जी बाब राहील ते म्हणजे कोल्हापूर बेंचचं एस्टॅब्लिशमेंट. त्यावेळेला 1919 साली सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झालो. त्यानंतर कोल्हापूरचं मला अनेक वेळा इन्व्हिटेशन आलं होतं. मी आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, परंतु कोल्हापूरला गेलो नाही. त्यांना म्हटलं की मी कोल्हापूरला येईल, पण योग्य वेळी. आणि 14 मे 2025 नंतर तो योग्य दिन आला आणि माझ्यासाठी तो दिन म्हणजे माझ्या आयुष्यातील भविष्य म्हणून त्याला आपण म्हणू शकतो तसा आलेला आहे. अनेक असे निकाल आहेत की जे मनाला आनंद देणारे आहेत. पुण्याला करोडो रुपये, हजारो करोड रुपये एकराची जमीन फॉरेस्ट लँड होती, ती अधिकाऱ्यांनी आणि राजकारणांनी संगनमत करून बिल्डर्सच्या घशात टाकली होती. आणि मला आनंद आहे की आम्ही जो निर्णय दिला ही पूर्ण जमीन परत जाईल, फॉरेस्ट डिपार्टमेंटला परत जाईल आणि तिथे फक्त प्लांटेशनच्या साठी उपयोगात आणला येईल. अनेक असे निर्णय आहेत की एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो, एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या शिवाय देश राहू शकत नाही. परंतु डेव्हलपमेंट करताना आपलं एन्व्हायरमेंट आहे, आपलं इकॉलॉजी आहे, त्याचं मिनिमम डॅमेज कसा होईल आणि त्याचे रिस्टोरेटिव्ह मेजर्स कसे घेता येतील या दृष्टीनं मला योगदान देता आलं. विदर्भातील 40-50 वर्षे प्रलंबित असलेला जोपी जंगलाचा प्रश्न, जेणेकरून हजारो गरीब लोकांवरती जे राहायचे त्यांच्यावरती